नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुळशीला आपण लक्ष्मी मातेचं रूप मानतो. तुळस आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घराचं वातावरण आनंदी राहण्यासाठी मदत होत असते आणि तुळस आपल्याला बरेच संकेतही देत असते. तर म्हणून आपल्याला या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला तुळशी संबंधी पाळायच्या आहेत? ते कुठले नियम आहेत ते जाणून घेऊया. तर तुम्हाला एक माहिती आहे का, की तुळस आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता आहे की नकारात्मकता हे देखील दर्शवत असते. तर ते कसं? तर जेव्हा आपल्या घरातील तुळस खुललेली असते, तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा वावर आहे असं समजावे. पण जर आपल्या घरातील तुळस वारंवार सुकत असेल, तर ती खुललेली नसेल, तर समजून जावं की आपल्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष आहे, काहीतरी नकारात्मकता आहे. आता या ठिकाणी देखील एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की कधी-कधी वातावरणामुळे देखील तुळस सुकते. तसेच ती उन्हामुळे देखील तुळस सुकते. तर त्या गोष्टी न घडता देखील जर तुळस सुकत असेल, तर मग आपल्या घरामध्ये 100% वास्तुदोष असतो. 100% नकारात्मकता असते. तर त्यासाठी आपण उपाय हे केले पाहिजेत. तर असं तुळशीसंबंधी कुठले नियम आहेत ते बघूया. व्हिडिओ संपूर्ण पहा. 1. सगळ्यात पहिला नियम जो आपण शक्यतो म्हणजे आपल्याकडनं तो पाळला जातो. तो कुठला? तर बिना अंघोळीचा तुळशीला स्पर्श करायचा नाही. तुळशीला बिना अंघोळीचं पाणी घालायचं नाही. आता बऱ्याच महिला म्हणतील, की आम्ही अंघोळ झाली की तुळशीला पाणी घालतो. आमच्याकडून कधीही स्पर्श केला जात नाही. तरीही क्वचित जर कोणाकडून चुकून दुसऱ्या झाडाला पाणी घालत असताना बिना अंघोळीचं आपण जर तुळशीलाही पाणी टाकत असतो, तर हे कुठेतरी चुकीचं असतं. कारण दुसऱ्या झाडांप्रमाणे तुम्ही तुळशीला पकडू नका, कारण तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते. त्यामुळे बिना अंघोळीचं तुळशीला स्पर्श करू नका. किंवा पाणी घालू नका. त्या व्यतिरिक्त मासिक धर्मामध्ये देखील आपण तुळशीला पाणी अर्पण करू नये. आता तांब्याने पाणी ओतलं तरच आपण ते म्हणजे पूजापाठ समजावा आणि पाईप वगैरे लावून आपण झाडांना पाणी मारतो, तसं मारलं तर चालतं का? तर नाही चालत. तर अशा पद्धतीने देखील पाणी घालू नये. त्यानंतर दुसरा नियम सूर्यास्तानंतर कधीही तुळशीचे पान तोडू नये आणि तुळशीचे पान विनाकारण देखील तोडू नये. तर आता तुळस म्हटलं तर औषधी देखील आहे. बरेच लोकं चहामध्ये तुळशीची पानं टाकतात किंवा अशीच पानं टाकतात किंवा अशीच खाण्यासाठी देखील घेतात. तर ही औषध म्हणून खायचे. मग आपण तुळशीची कधीही पानं तोडावी तर असं काही करू नका. तुम्ही सकाळी थोडीशी पानं तोडून घेत जा. आता तोडताना देखील एक नियम आहे. तो कुठला? तर कधीही आपण सुरीचा, कात्रीचा, हाताचा, नखांचा पान तोडण्यासाठी वापर करू नये. आपल्या हाताच्या सहाय्याने देखील आपण तुळशीची पानं तोडू शकतो. आपल्याला तुळशीची पानं लागतात त्यावेळेस नख न लावता आपण बोटांनी अलगद तुळशीची पानं तोडायची असतात. 3. त्यानंतर तुळशी नेहमी कुंडीतच असावी. तुळस लावण्यासाठी नेहमी कुंडीचाच वापर करायला हवा. त्यासोबतच तुळशीच्या कुंडीमध्ये दुसरे कुठलेही रोपटे लावू नये. त्यात विशेष काळजी घ्यायची अशी, की काटेरी रोप तर मुळीच लावू नये. काटेरी रोप कुठे उगवलं असेल तर ते काढून तुम्ही दुसऱ्या जागी लावा. तसेच काटेरी रोप तुळशी शेजारी ठेवू नका. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जो की हा नियम सगळीकडे पाळला जातो. संध्याकाळच्या वेळेस दिवा आणि अगरबत्ती तुळशीसमोर जरूर लावावी. 4. त्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने पाळायची ती म्हणजे काय? तर तुळशीला पाणी घालताना आता तुळस म्हटलं तर आपण रोज पाणी घालतो. पण रविवारच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी घालू नये. तर का? तर तुळशीला एकादशीला आणि रविवारच्या दिवशी उपवास असतो आणि तो निर्जला व्रत असते. त्यामुळे जेव्हा आपण तुळशीला पाणी घालतो तेव्हा तुळशीचे व्रत आहे आपल्याकडून पाणी घातल्यावर मोडले जाते आणि ते कुठेतरी आपल्याला तो दोष लागत असतो आणि तुळशीचाही उपवास मोडण्यास आपण कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे रविवारच्या दिवशी एकादशीला तसेच द्वादशीला देखील तुळशीला पाणी घालू नये. 5. त्यानंतर जेव्हा तुळशीचे पानं सुटतात म्हणजेच गळायला लागतात तेव्हा आपण काय करतो ते हाताने तोडतो आणि असेच कुठे पण टाकून देतो. पण त्यावेळी देखील आपण काळजी घ्यायची आहे. आपल्याला तुळशीची जी सुकलेली पानं आहेत ती आपल्याला पुन्हा तुळशीच्या रोपाच्या खाली जी माती असते त्यामध्ये टाकायची आहे. एक प्रकारे त्या पानांचं खत म्हणून वापर केला जाईल आणि कुठेही टाकून आपल्या पायाखाली देखील येणार नाही. आपल्याकडून अपमान होणार नाही. 6.
त्यानंतर तुळस ही सुकलेली नसावी. आपल्या दारासमोर जर तुळस सुकली असेल तर ती अशीच आपण ठेवून देतो. आपण तसं करू नका, की तुळस सुकली असेल तर ती काढून टाका. नवीन तुळशीचं रोप त्या ठिकाणी लावा. नवीन रोपटाची काळजी घ्या. पण आपण त्याच्या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आहेत त्याही कुठे फेकू नका. कचऱ्यामध्ये अजिबात टाकू नका. त्याचं काय करायचं तुम्हाला सांगते. त्या काड्या चांगल्या सुकवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्याची बारीक पावडर करायची आहे. बाहेर महत्त्वाच्या कामासाठी पडतो किंवा एरवी देखील रोजच्या रोज आपण ती तुळशीची पावडर आपण बनवलेली आहे ती आपल्या जर कपाळी लावली तर नक्कीच तुळशी मातेचा आशीर्वाद, लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. तसेच तुळस ही औषधी आहे त्यामुळे ही पावडर अगदी आपण पाणी एक ग्लासभर पाणी घेऊन त्यामध्ये अगदी चिमूटभर ती पावडर टाकली तरीही ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले राहणार आहे. एकतर आपल्या आरोग्याचाही फायदा होईल आणि आपल्याकडून तुळशी मातेचा अपमान देखील होणार नाही. 7. त्यानंतर जेव्हा आपण तुळस लावतो किंवा अगोदरच तुमच्याकडे तुळस असेल तर अजूनही तुळशीमध्ये तुम्ही एक वस्तू टाकली नसेल, ठेवली नसेल तर तुम्ही ती आजच करायला विसरू नका. तर कोणती आहे ती वस्तू आणि तुम्ही आत्ताही करू शकता. ₹1 नाणं घ्यायचं. आता बघा ₹1 नाण्याला आपण अनन्यसाधारण असं महत्त्व देत असतो. पूजेसाठी जेव्हा कधी नाणं ठेवत असतो तेव्हा आपण ₹1चा वापर करत असतो किंवा आपण देवीचे कुंकुमार्चन करतो त्यावेळी आपल्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर आपण त्या ₹1 नाण्यावर देखील आपण कुंकुमार्चन करतो. म्हणजे काय ते ₹1 नाण्याला अतिशय महत्त्व आहे. ते लक्ष्मी स्वरूप आपण म्हणत असतो आणि त्यामुळे असा ₹1 जर आपण तुळशीच्या मातीमध्ये खोचून ठेवला तर निश्चितच तुळशीसोबत रोजच्या रोज अशा पद्धतीने आपल्याकडून लक्ष्मी मातेची देखील पूजा होणार आहे आणि लक्ष्मी मातेची तुळशी मातेची कृपा आपल्यावर देखील होणार आहे. 8. त्यानंतर तुळशीला नेहमी प्रदक्षिणा घालाव्या. आता हे बऱ्याच जणींचा प्रश्न असतो, की काहींचं वृंदावन असं असतं, की त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालता येतात. पण काहींचं वृंदावन अगदीच भिंतीला चिकटून असतात. तिथे आपल्याला प्रदक्षिणा घालता येत नाहीत. मग छोटीशी कुंडी असते, ती प्रदक्षिणा घालता येत नाहीत. मग काय करावं? तर अशा वेळेस त्याने प्रदक्षिणा घालणं शक्य आहे, त्याने प्रदक्षिणा घाला. ज्यांना प्रदक्षिणा घालणं शक्य नाही, त्यांनी स्वतःभोवती 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 1 नाही, 2 नाही, तर 3च प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर स्वतःभोवती तुम्ही जसं आपण घालीन लोटांगण वंदीन चरण करताना तसं स्वतःभोवती प्रदक्षिणा मारतो, त्या पद्धतीने 3 प्रदक्षिणा मारायची. असं समजावं की आपण तुळशीलाच प्रदक्षिणा घालत आहोत. बिना प्रदक्षिणाची तुळशीची पूजा करू नये. 9. आता त्यानंतर अतिशय महत्त्वाचा नियम जो आपल्या आर्थिक प्रगतीसाठी किंवा आर्थिक वृद्धीसाठी आहे, तो आपल्याला करायचा आहे. आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशीला दूध मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे. कच्चं दूध भेटलं तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर मग आपण जे दूध असतं आपल्या घरामध्ये तापवलेलं ते थोडंसं घ्यायचं, त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि असं दूध मिश्रित पाणी जर तुम्ही गुरुवारीच तुळशीला अर्पण केलं तर 100% तुमचे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होत असते. आता कष्ट या ठिकाणी गरजेचे असतात, परंतु दैवी शक्तीची कृपा होण्यासाठी आपल्यालाही छोटे उपाय करणे गरजेचे असतं. 10. बघा तुळशीच्या कुंडीतली जी माती असते ना, ती अतिशय थंडगार असते. कारण आपण नेहमी तुळशीला पाणी घालतो, तर मस्त ओलावा तिच्यामध्ये असतो. तुळशीच्या कुंडीमध्ये माती भरताना एकदम अशी चिकटसर माती भरू नका. थोडीशी मुरुमयुक्त पाण्याचा निचरा होणारी माती भरा, जेणेकरून आपलं तुळशीचं रोप त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकेल. अगदी चिकटगाळ होणारी माती आपण जर भरली, तर बऱ्याच वेळा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपली तुळस खराब होऊन जाते. त्यामुळे मिश्र माती आपल्याला त्याच्यामध्ये भरायची आहे. तुमच्याकडे अगदी काळी कुट्ट माती असेल, तर या मातीत जर पाणी जास्त झालं तर बऱ्याच वेळा मग झाड खराब होण्याचे संकेत आपल्याला दिसून येतात. मग अशा मातीमध्ये आपण थोडासा मुरुम किंवा वाळू जर मिसळली तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला झाड आपलं वाढवता येतं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.